स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. कारण की मित्रांनो रात्रीचा आपला गॅस संपून गेला होता आणि सकाळी इकडं आलो, लवकरच आलो मित्रांनो. कारण गॅसची गाडी आहे ना थोडी उशिरा येते, तरी 11-1 वाजता येते गावामध्ये. आधी यायची 7-7:30ला, पण आता येत नाही, थोडा टाईम होतो. आणि गावात मित्रांनो आपले ते पॉईंट असतात ना, त्यांच्याकडून जर टाकी घेतली मित्रांनो, काय प्रॉब्लेम झाला काय माहित मित्रांनो, जास्त वापरली पण नाही, पण महिन्याच्या आत गायब टाकी होऊन गेली. आणि रात्री ब्लॉग व्हिडिओ अपलोड करायला गेलो आणि तिथं कळलं का घरून फोन आला की गॅस संपला. बरं झालं आमचा स्वयंपाक झालेला होता, रात्रीचं धकलं. आता इथून जाऊन मम्मी त्यांनी चुलीवर बनवलाय स्वयंपाक वगैरे, मग गॅस वगैरे भरून आणावंच लागेल, आहे का नाही मित्रांनो. कारण की इमर्जन्सीला आपल्याला चूल पेटवण्यापेक्षा गॅस जर पेटवला तर पटकन पण होतंय. निघायचंच होतं, इथलं आवरून घेतलं मित्रांनो. बघा माझी गाडी तर मी हाय तिथंच लावत असतो मस्तपैकी निवांत, ती पण निवांत मी पण निवांत. झाडून वगैरे घेतलं मित्रांनो घर, फ्रेश पाणी वगैरे भरलं पप्पाला, कारण की त्यांना जमत नाही मित्रांनो. कसं आहे आता माठ वगैरे भरायला चालू केलंय. बघा एकदम छान असं थंड असं पाणी देतोय आमचा माठ, कारण की याच्याशिवाय बात नाही मित्रांनो उन्हाळ्यामध्ये, आहे का नाही. उन्हाळ्यामध्ये याच्याशिवाय आणि फ्रीजशिवाय, फ्रीजचं पाणी प्यायलं ना एकदम तोंडाची पण चव जाते मित्रांनो, ते पाणी पिऊशी वाटत नाही. तरी थंड असलं माठ तो माठच असतो मित्रांनो. गरिबांचं फ्रीज आहे ते आमचं. तर बघा मित्रांनो पाठीमागं पोरं चाललंय त्यांचं आवर सावर शाळेचं. काय रे, या बघा पाणी पण इकडे चालू आहे, पाणी वगैरे नळाला पाणी आहे. तेवढं तरी बरं झालं मित्रांनो, पाणी आहे ना, तर ना पाणी पण नसतं. आणि कूलरमध्ये मित्रांनो काय जास्त पाणी नाही टाकलं, त्या बघा ते लेवल कळती व्हाईट व्हाईट आणि थोडं डार्क काळं दिसतंय मित्रांनो. कूलर पण भरून ठेवला, कारण की ड्युटीवर आले ना तर थंड. आणि हे फॅन मित्रांनो चालू आहे, पण प्रॉब्लेम काय फॅनचा, हा पत्रा एकदम जुना आहे मित्रांनो. बघा हे पत्रे ना एकदम जुने असल्यामुळे ना तर हे जास्त तापतात. आणि झाडं मित्रांनो आता झाडं काढून टाकलेत ना. हा बघा इथं झाड होतं मोठं, ते काढून टाकलं मित्रांनो. तिकडं पण निलगिरीची झाडं होतं बघा, खोडं दिसते ते गेटपाशी. आणि हे झाड तिकडं आहे मित्रांनो. आपल्या पत्रावर काय सावली वगैरे येत नाही. बघा मुलं पण येतात शाळेमध्ये. बघा इकडे समोर करंजीचे आणि तिथं लिंबाचं झाड आहे. आणि इकडे काही एवढे छोटेले झाड आहे मित्रांनो, त्यांची काही एवढी सावली वगैरे पडत नाही. त्याच्यामुळे याच्यात पाणी ओतलं ना तर एकदम थंड असं हवा मारतंय. तर चला मित्रांनो निघू आपण घरी, लवकरात लवकर जाऊ. इथून जाऊन टाकी वगैरे पण भरून आणायची मला, आहे का नाही, आणि फ्रेश पण व्हायचं आहे मित्रांनो. चला निघू आपण आपल्या घरी. मित्रांनो आता मी घरी आलो आहे, कारण की दुपारीच घरी आलो. म्हणजे दुपारी म्हणजे बराच वेळ झाला घरी येऊन मित्रांनो. जेवण वगैरे झालं आणि बसलो होतो मित्रांनो, थोडा आराम वगैरे केला. कारण की आल्या आल्या पहिले जेवण वगैरे करून घेतलं आणि मग बाकीचं काम केलं. तर बघा मित्रांनो आता ऊन किती पडले, बघा किती गरम. आणि आता कसं आहे मित्रांनो, आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले, त्याच्यामुळं तापतंय पण मित्रांनो. जास्त टाईम कपडे जरी उन्हाळ्यात राहिले ना लगेच सुकून जाते मित्रांनो. एकदम हातात असे घेतले ना तर त्यांचा पण चटका लागतोय. बघा ऊन किती पडलंय, आज ऊन एकदम जबरदस्त मध्ये ऊन पडलंय मित्रांनो. हे बघा मग इकडे सावलीत आहे ना गाडी लावून घेतली, कारण की वाट्यावर नाही घेतली, कारण की शिवांशी तर खेळायला लागला ना मग त्याला लागायचं भेव असतं मित्रांनो गाडी. त्याच्यामुळे इकडे लावली सावलीत. आणि इथं थोडंफार मस्तपैकी सावली पण त्याला या ठिकाणी लावली तर योग्यच असतं. हे बघा कुणीच नाही मित्रांनो, कारण की काही पोरं आहे ना शाळेत जात नाही मित्रांनो आमच्या इथले. तर काही जात असतात, आहे की नाही. काही लाड आहे बापाचा लाड, त्याच्यामुळं दिवसभर खेळायचं आणि मग काही नसतं घरीच. शाळा शिक्षण नको म्हणते मित्रांनो काही काही मुलं आमची दले. तर ते जाऊ दे मित्रांनो. कसं आहे जेवण झालं थोडं आता शांत शिवान झोपलं, म्हणजे अजून जागाच आहे. खिडकी पशीच आहे बघा, इथे खिडकी आहे तिथंच झोपेले देऊ. आवाज ऐकला नाही लगेच तिथून वरडण वगैरे, त्याला झोपे देऊ, आपण पण थोडा आराम करू. मित्रांनो बघा आता टाकी वगैरे घेऊन आलो गावातून, कारण की दुपारी नव्हतं गेलो. मग 4-1 वाजता जाऊन टाकी घेऊन आलो. बघा तिला पाणी वगैरे मारून घेतलं मित्रांनो, कारण की टाकी जर आणली ना तर तिच्यावर पाणी ओतून बघितलं ना तर ती लिकेज असली किंवा नसते, त्याच्या मग आपल्याला कळतं. त्याच्यापेक्षा ना पाणी ओतून घ्यायचं कधी पण आणली तर. हे बघा आणि तिच्यावर धूळ वगैरे असते ती पण निघून जाते. हे बघा क्लीन अशी टाकी करून घेतली आहे. हे बघा आता ह्यो फिटर बघू राहिलाय टाकी काय नाही. काय बघतो रे, काय बघू राहिला? बघलं का, त्याला लय फिटर पाणी येतो अशा गोष्टी म्हटल्यावर.
आता हे जोडून देऊ, मग कसं त्याला पण भात वगैरे बनवायचं, त्याने काही खाल्लेलं नाही अजून. हे बघा टाकी वगैरे आणली, इथं ठेवायची आपली टाकी, तिथं असा ठेवत असतो. अरे पायावर बसतो का? चला आपण टाकी ठेवू तिथं. चला मग फोन घेऊन त्यांना मोकळं करून देऊ, हाय का नाही तिथं त्यांच्या कामाला ते. मित्रांनो आता गावात आलं होतं, कारण की साई मंदिरात यायचं होतं मित्रांनो, कारण की आहे ना दर्शनाला यायचं होतं. तर मम्मी मी आलोय दोघं मित्रांनो. बघा इथं मम्मी उभी राहिली, आमचं दर्शन वगैरे झालं. आणि तिकडे आहे ना मित्रांनो शनिदेवचं मंदिर आहे समोर, आणि इथं साईबाबाचं मंदिर आहे. आणि कसं आहे मित्रांनो, वयोवृद्ध महिलांचं भजन वगैरे चालू आहे मित्रांनो. मध्ये दर्शन घेतलं आणि थोडं बाहेर येऊन म्हटलं तुम्हाला साईबाबाचं दर्शन वगैरे देतो करवतो मित्रांनो. आधी बघा साईबाबाची दर्शन, बघा मस्तपैकी मूर्ती आहे, आमच्या गावात मंदिर आहे मित्रांनो. आणि तिथं डायरेक्ट शिर्डीच्या बाबांचं दर्शन वगैरे करता येते इथून. महिला मंडळ बसलेत भजन वगैरे करत मित्रांनो. बघा इकडे ना काम चालू आहे, असे डस्टचे फरची टाकायचं काम चालू आहे मित्रांनो. एकदम छानपैकी वातावरण आहे मित्रांनो गावातलं. हे बघा मंदिरचा परिसर बघा किती छान आहे, इथं फुलं वगैरे पण लावलेले. हे बघा झाडं वगैरे मस्त छान छान फुलं वगैरे. आणि तिकडंच मित्रांनो शनिदेवांचं देखील मंदिर आहे, तिकडे काहीतरी कार्यक्रम सप्ताह वगैरे चालू आहे वाटतं. तसं आपण काय, मी बऱ्याच दिवसाचा आलो नव्हतो, गुरुवारी येत असतो. तर मम्मी म्हटली चला आज आपण जाऊन येऊ मंदिरात. तर आलो. बघा तिकडं शनिदेवाचं मंदिर आणि गाव मित्रांनो समोरच दिसतं नाही, सर्व गाव आहे मित्रांनो. बघा कुठं तिकडं द्यायचं का, एकदा दर्शन घेऊ पुन्हा एकदा. भजन मस्त चालू आहे मित्रांनो, कारण की या वयामध्ये चांगलं भजन करतात. बघ काय छानपैकी बघ मित्रांनो, समोर झाड आहे पाण्याचा. मित्रांनो मंदिरात झालं ना तर मन प्रसन्न होऊन जातं. समोर देखील मंदिर आहे बघा, मंदिर किती छान आहे, तुम्हाला दाखवतो पुरं. हे बघा आणि शोचे झाडं पण लावलेले आहेत साईडने, त्याच्यामुळे अजूनच वाटून दिसतंय. तर चला मित्रांनो निघू मग घरी, आहे का नाही, लवकर जायचंय घरी. मित्रांनो साईबाबाच्या मंदिरातून आहे ना इकडं आलो, महादेवाचंच मंदिर तुम्हाला दाखवलं होतं. मग इथं आलो, दर्शन वगैरे घेतलं, इथं बसलो. बघा मित्रांनो इथं नंदी महाराज आहे, आणि तिकडे एक महादेवाची पिंड आहे मित्रांनो. मध्ये देखील महादेवाचं पिंड आहे मित्रांनो. शनिदेवासमोर मंदिर आहे इथं. मग सगळे येते दर्शन वगैरेला, दर्शन घेतलं आणि इथं बसलो होतं मित्रांनो. बघा तुम्हाला दर्शन, बघा मित्रांनो इथून मस्तपैकी महादेव दिसतात. तिकडं पण एक पिंड आहे मित्रांनो, इथं पण एक पिंड आहे, आणि शनिदेवची मूर्ती पण आहे मित्रांनो तिथं. म्हणजे सगळे दर्शन आहे ना एकखटी होऊन जातं. बघा तिकडे साईबाबाचं मंदिर, हे बघा तिकडे साईबाबाचं मंदिर तिकडे आहे, आणि इकडे महादेव. मस्तपैकी मंदिरात झालं ना मित्रांनो तर मन प्रसन्न होऊन जातं मित्रांनो. बघा किती मोठा एरिया आहे देवाचा. मम्मीचं वगैरे दर्शन झाले, तर चला निघू मित्रांनो. मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.